नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी ही निंगीला म्हणत असते की अगं तू एकटीला तिला सोडून बाहेर कशाला गेली होती। तेव्हा निंगी म्हणते की अगं कमळे, सरोकाकी झोपली होती आणि तू सुद्धा दिसत नव्हती आणि तुला सुद्धा बघणं खूप गरजेचं होतं। त्या नादात मला तेथे साहेबा भेटले। साहेबा सरांनी मला सांगितलं की तू ऋषी सरांच्या सोबत आहे म्हणून। तेव्हा कमळी म्हणते की हे बघ अगं, माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता म्हणून त्यांना मला भेटायचं होतं। मात्र निंगी आता गिफ्ट पाहते, पेन आता खूपच छान असतो। निंगी म्हणते की अगं कमळी, गिफ्ट तर फारच छान दिलं ग तुला। तेव्हा कमळी खुश होते, हसते आणि सरोजकडे बघत असते। सरोज झोपलेली असते। निंगी कमळीला म्हणते की अगं कमळे, सरू काकीना अशीच हट्ट करत असते, मला गावाकडे जायचं आहे आणि माझ्या कमळीला भेटायचं आहे। तेव्हा कमळी म्हणते की निंगे बघ ना, अगं ती सगळं काही विसरते, तुला आणि मला सुद्धा विसरते, परंतु तिच्या छोट्या कमळीला काही ती विसरत नसते। तिच्या आठवणी सुद्धा विसरत नाही, तिचं नाव सुद्धा घ्यायला विसरत नाही। तिचा किती जीव आहे माझ्यावर। त्यावर निंगी म्हणते की होय ना ग, अगं किती काही झालं तरी शेवटी आईचं प्रेम आहे ते। त्यानंतर कमळी आता निंगीला म्हणते की अगं हे बघ, एका गोष्टीचं मला फार वाईट वाटतं आणि मला इतकं वाईट वाटतं की आता तिला खरंच माझी खूप गरज आहे, परंतु अगं मी तिला पूर्ण वेळ नाही देऊ शकत। मला बघ ना किती काही ऍडजस्ट करावं लागतं। त्यावरती निंगी म्हणते की अगं तू कशाला टेन्शन घेतेस, आता तू करतेस ना ऍडजस्ट आणि मी आहे ना तुझ्या सोबत। आणि तर मला तर दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं आहे, तू मात्र दिवसा काम करत असते आणि रात्री मात्र असं जागरण करत असते आणि असं रोज जागरण करून मला नाही वाटत की आपला अभ्यास पूर्ण होईल। आणि एकतर तुला कॉलेजला सुद्धा येता येत नाही, मग तू सांग कसं तुझा अभ्यास व्हायचा आणि हे सगळं कसं शक्य व्हायचं। त्यावरती कमळी म्हणते की अगं हे बघ, जागरणाचं मला काही वाटत नाही, मी सगळे ऍडजस्ट करू शकते आणि हे बघ जरी कॉलेजला नाही आले तरी सुद्धा तुम्हाला सगळ्या नोट्स देतेत ना आणून, कशाला टेन्शन घ्यायचं, आपण अभ्यास करून टाकूया एकदम फास्ट। आणि तू मात्र आता कॉलेजमध्ये लक्ष देत जा। निंगी म्हणते की हो आणि तेवढ्याच सरोजला जाग येते आणि सरोज काहीतरी आता झोपेमध्ये कमळीला काहीतरी म्हणत असते, अगं पडशील तू पडशील। तर कमळी तिचं आपलं डोकं मांडीवर घेते आणि मी इथेच आहे म्हणून तिचं डोकं ती अगदी थापडत असते, तिला झोपी लावत असते। आणि कमळी मात्र लहानपणी तिची आई सरोज तिला जी काही अंगाई गात असायची, तर ती अंगाई आज मात्र कमळी स्वतः इतक्या छान आवाजात आपल्या आईसाठी गात असते आणि डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत असते आणि तिला झोपी लावते। त्यानंतर म्हणते आता कमळी ही निंगीला, निंगे अगं लहानपणी आई मला हीच अंगाई गात राहायची, माझ्या डोक्यावरून सुद्धा असा प्रेमाचा हात फिरवायची, म्हणून कमळी आज आपल्या आईच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत असते। त्यानंतर आता इकडे नयनतारा राधिकाला विचारत असते, अगं रोहितचं आवरलेलं आहे का। त्यावरती राधिका नयनताराला कॉफी वगैरे देते आणि म्हणते की हो येतोच आहे तो बाहेर। तेवढ्यात तेथे अनिका येते। अनिका म्हणते की हॅलो, गुड मॉर्निंग नयनतारा आंटी। तर नयनतारा विचारते की काय झालं, अगं काल रात्री तुम्हाला फोन सुद्धा केला होता आणि आज तर इतक्या सकाळी सकाळी चक्क तू इथे आलीस। तेव्हा तर अनिका म्हणते की हो, सकाळी सकाळी जरा कॉलेजला जात होते, त्यामुळे मला असं वाटलं की येथे व्हिजिट देऊन जावं, कारण बरेच दिवस झाले मी तुम्हाला नाही भेटले। तेव्हा तर राधिका म्हणते की अगं आत्ता तर तू तुझ्या आजीसोबत येऊन गेली ना। त्यावरती आता अनिका म्हणते की हो, पण मी आजीच्या सोबत आले होते आणि आता मात्र मी एकटी आले आणि आता मला एकटीला यायचं होतं म्हणून। आणि बाय द वे नयनतारा आंटी, अहो तुम्ही एक गोष्ट खूपच बेस्ट केली, कारण ऋषीला तुम्ही घरी बोलावून घेतलं, खूपच छान। तेव्हा आता नयनतारा म्हणते की हॉट म्हणजे तू काय म्हणतेस, अगं ऋषीला परत घरात बोलवून घेण्याचा काही प्रश्न येतच नाही, कारण मीच त्याला कामानिमित्त बाहेर पाठवलं होतं। तेव्हा आता अनिका हे सर्व ऐकून म्हणते की नयनतारा आंटी, अहो जे झालं ते झालं, आता खोटं बोलून काय होणार आहे, कारण मला माहिती होतं तुम्हीच त्याला काढून दिलं होतं, आता कशाला खोटं बोलतात, जाऊन द्या। पण बेस्ट गोष्ट काय झाली, तुम्ही माझ्या ग्रॅनी आजीचं ऐकलं आणि ऋषीला मात्र बोलावून घेतलं आणि तुम्ही नेहमी तिचं ऐकत जा, कारण तिच्या जे काही आयडियाज असतात ना ते बेस्टच असतात। तेव्हा मात्र आता नयनतारा म्हणते की एक मिनिट अनिका, तुला असं कोण म्हटलं की मी तुझ्या आजीचं ऐकून ऋषीला घरामध्ये आणलंस म्हणून, तसं काही झालेलं नाही। आय मीन म्हणजे माझा ऋषी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही। तेव्हा आता अनिका म्हणते की ठीक आहे, परंतु आता सध्या ऋषी कुठे आहे। नयनताराला राग येतो, रागानेच म्हणते की तो आहे घरात, पण आता जरा तो कामात आहे, त्याला ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे तू त्याला नाही भेटू शकत। परंतु अनिका ऐकत नाही। अनिका म्हणते की बरेच दिवस झाले मी त्याला नाही भेटले, त्यामुळे मी जाते, म्हणून ती लगेच ऋषीच्या रूम मध्ये जायला निघते आणि बळजबरीने मात्र ती आता ऋषीच्या रूम मध्ये धावतच जाते। राधिका आणि नयनताराला खूपच राग येतो। नयनतारा रागाने म्हणते की काय आगाऊ मुलगी आहे आणि आपल्या मनात म्हणते की ऋषीला घरी बोलवण्याचं माझ्या डोक्यात अगोदर का आलं नसेल, या कामिनी आजीचं ऐकावं लागलं। कामिनीला मात्र काय वाटत असेल की मी तिचं ऐकलं, परंतु मात्र आता ही कामिनी
परत अनिकासोबत ऋषीचं लग्न लावण्याचं स्वप्न तर बघत नसेल ना. जर असं असेल तर मला मात्र तिच्यापासून सावध राहावंच लागेल असे मात्र नयनतारा आपल्या मनामध्ये ठरवते. त्यानंतर अनिका धावतच आता ऋषीच्या रूममध्ये येते आणि खुश होत त्याच्या मागे मागे ऋषी ऋषी असं करत असते. ऋषी तिच्याकडे रागाने बघतो आणि विचारतो की तू इथे काय करतेस. त्यावरती आता अनिका म्हणते की काय करतेस म्हणजे, अरे तू फोनमध्ये माझे कॉल्स बघितले का, मी तुला किती कॉल केले, एक सुद्धा फोन तू माझा रिसीव्ह नाही केलेला. अरे तुला माहिती आहे का मी तिला इतके कॉल केले आणि आता मात्र असं वाटलं होतं की फ्रेंडशिप डे आहे, आपण एकमेकांना भेटू, एकमेकांना विश करू आणि एकमेकांना मस्त गिफ्ट देऊ. तर तुला मात्र मला इग्नोरच करायचं होतं म्हणून तू असं वागला. तेव्हा तर ऋषी तिला टाळतो. ऋषी म्हणतो की एकतर मला खूप काम आहेत. अनिका म्हणते की हो हो तुला तर खूपच काम आहे, तू माझा फोन उचलत नव्हता ना म्हणून मी नयनतारा आंटीला फोन केला होता. ते मला सांगितलं की तू ऑफिसमध्ये खूप बिझी आहे आणि तेव्हा कुठे मी रिलॅक्स झाले आणि मला भीती वाटत होती की तू गावच्या कमळीला भेटायला गेला असेल म्हणून, परंतु बरं झालं तो ऑफिसमध्ये होता, काम करत होता आणि तिला नाही भेटला. एकदाचं बरंच झालं. आणि हे बघ तू यापुढे मात्र तिला भेटायला जाऊच नको. ऋषीला राग येतो. ऋषी रागाने म्हणतो की हे बघ हे जरा अति होत आहे आणि मी कुणाला भेटायचं नाही, तू मला सांगायचं नाही आणि तिच्याबद्दल बोलण्याची गरज तर नाहीच नाही. तेव्हा आता अनिका म्हणते की अरे का नको, अरे ती कशी आहे तुला माहिती नाही, तू फक्त तिच्या मागे मागे फिरत असतो, ती फक्त तुझ्याशी गोड गोड वागत असते, तुझ्या मागे मागे फिरते आणि तुला शेंड्या लावत असते. त्यावरती मात्र आता ऋषी म्हणतो की हे बघ तुझ्या ह्या बडबडीचा ना मला कंटाळा आलेला आहे, कधीतरी चांगलं तरी बोलत जा ना. तेव्हा आता अनिका म्हणते की हो तुझं बरोबरच आहे, कारण त्या गावच्या बद्दल मी का बोलायचं, तिच्याबद्दल बोलणं मला स्टॉपच केलं पाहिजे. आणि हे बघ अरे जाऊन दे, मी इथे कशाला आले तुला माहिती आहे का, तुला फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि हे गिफ्ट देण्यासाठी, म्हणून ते गिफ्ट ती त्याला दाखवते. ऋषी म्हणतो की मला तुझं गिफ्ट वगैरे काही नको, कारण आपण एकमेकांचे असे फ्रेंड्स नाहीत, त्यामुळे तुझं गिफ्ट मला नको तर नकोच. तेव्हा आता अनिका म्हणते की काय बोलतोस, आपण फ्रेंड्स नाही तर मग नक्की आहे तरी कोण, सांग बरं आपण कोण आहोत. एनिवे अरे मी तुझी फ्रेंड्स नाही तर मग ती गावच्या कमळी तुझी कोण आहे सांग ना. तेव्हा ऋषी तिला रागाने म्हणतो की एनिवे मला ऑफिसमध्ये काम आहे महत्त्वाचं, त्यामुळे मला निघायचं आहे, त्यामुळे तू आता निघू शकते. त्यावरती मात्र अनिका म्हणते की ओके फाईन, मी तुझं एक गिफ्ट इथे ठेवून जाते. अनिका मात्र आता तुझा मूड जेव्हा चांगला असेल ना तेव्हा मी नक्की येईल असे बोलून निघून जाते. ऋषीला फारच राग येतो. त्यानंतर आता इकडे कमळी मात्र अभ्यास करत असते आणि निंगी किचनमध्ये आहे. तर सरोज उठते आणि कमळीच्या जवळ येते आणि सरोज तिला म्हणते की तू मला काय बोलली होती की तू मला माझ्या गावाकडे घेऊन जाणार आहे म्हणून. त्यावरती मात्र आता कमळी म्हणते की तू नक्की काय बोलली. सरोज म्हणते की तू मला म्हटली होती की तू मला माझ्या गावाकडे घेऊन जाशील म्हणून. आता कमळी म्हणते की म्हणजे मी तुला काल जे काही बोलले होते ते सर्व तुला आठवतं का. तेव्हा सरोज म्हणते की हो मला सगळं काही आठवतं. तेव्हा आता कमळी म्हणते की बरं ठीक आहे मग बसा तुम्ही खाली. निंगी आणि कमळी मात्र आता सरोजला आठवतंय म्हणून तिच्याकडून काहीतरी विचारून घेण्यासाठी आता तिला खाली बसवतात. तेव्हा आता कमळी सरोजला विचारते की आपण आपली भेट कशी झाली बरं, तुम्ही मला कसं भेटलात. तेव्हा सरोज म्हणते की अगं असं काय करते, आपण साई भंडारेमध्ये भेटलो होतो, तेथे आपली भेट झाली होती, त्यानंतर तुम्हाला घरी घेऊन आली की नाही. तेव्हा आता निंगी म्हणते की कमळे बघ ना काकीला सर्व काही आठवायला लागलेलं आहे. आणि तेवढ्यात मात्र सरोज विचारते की काय झालं पोरींनो, अगं तुम्ही नक्की काय एकमेकींना बोलतात, काय विचारतात असं. त्यानंतर आता कमळी विचारते की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही कोणत्या गावाहून आला, त्या अगोदर कुठे होतात. तेव्हा आता सरोजला सगळं काही आठवतं, म्हणजे कामिनीचे गुंड आणि कामिनी तिच्या मागे पिस्तूल घेऊन लागलेले आहे. आणि तेवढ्यात तिला ते आठवल्यानंतर ती घाबरते आणि म्हणते की माझी कमळी कुठे आहे, माझ्या कमळीला वाचवा म्हणून आता जोरजोराने ओरडत असते. तेव्हा कमळी आणि निंगी काकूला शांत करत असतात. आता कमळी म्हणते की अहो ऐका, तुमची कमळी आहे, मी म्हटलं ना तुम्हाला की तुमची कमळी आहे म्हणून. आणि हे बघा मी तुम्हाला म्हटले ना आपण गावाकडे जाणार आहोत, मग आपण जाणार आहोत पण त्या अगोदर आपण देवळामध्ये जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊयात. निंगीला मात्र तोपर्यंत कमळी चहा टाकायला सांगते. तर निंगी म्हणते की चला काकी आपल्याला आवरायचं आहे, देवळात जायचं ना, पटपट आवरून घेऊ. त्यानंतर आता इकडे त्या तयारीला लागतात. तर इकडे आता अन्नपूर्णा आजी मात्र घरामध्ये धूप फिरवत असते आणि तेवढ्यात आता आजोबांचा पडलेला चेहरा आहे तर तो बघून मात्र घाईने अन्नपूर्णा आजी मात्र पार्वतीला आवाज देते आणि ती धुपाचं भांड
त्यांच्या हातामध्ये देते आणि देवाजवळ ठेवायला सांगते. आणि राजन तेथे येतो तेव्हा अन्नपूर्णा आजी बाबांना विचारत असते की अहो काय झालं, तुम्ही का असे नाराज आहात. आणि राजन बघ ना, अरे यांना आज काय झालं, हे आज इतके असे अस्वस्थ का दिसतात. बाबा काहीच बोलत नसतात. तर राजन म्हणतो की आई आपण बाहेर जातो, लोकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो. बाबा नेहमी एकाच जागेवर बसून असतात आणि आपण फार फार तर त्यांना अंगणातून फिरून आणतो. मग त्यांना कंटाळा येणं साहजिकच आहे आई, त्यामुळे ते असे अस्वस्थ होत असतील. राजन म्हणतो की बाबा ठीक आहे, आज मी तुम्हाला देवळामध्ये घेऊन जातो. आता देवळामध्ये जायचं म्हटल्यानंतर बाबांचा चेहरा लगेच खुलतो. बाबा हसतात. राजन म्हणतो की बघ आई, बाबांचा चेहरा कसा खुलला. आणि एक काम करतो बाबा, चला आपल्याला देवळात जायचं आहे. आई तू सुद्धा एक काम कर, तू सुद्धा आमच्यासोबत चल ना. आणि हे बघ आई, अगं तुझं सुद्धा बाबांबरोबर वेळ जाईल. बाबांबरोबर मात्र एक फेटका तुला सुद्धा मारता येईल. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे नाही ना, आज मात्र मला नाही जमणार, कारण आज मात्र कॉलेजचा काहीतरी आता कार्यक्रम आहे. कारण कॉलेजच्या ट्रस्टी बरोबर एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे आज मला शक्य नाही. आपण परत कधीतरी जाऊयात, पण आज तुम्ही दोघं नक्की देवळात जाऊन या. राजन आता पार्वती ताईंना म्हणतो की तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे आहे तर ती गाडीमध्ये ठेवा. म्हणून मात्र आता अन्नपूर्णा आजी त्यांना म्हणते की काळजी घे आणि जा, व्यवस्थित मस्त मजा करा. त्यानंतर राजन आणि बाबा हे मंदिरात जायला निघलेले आहेत. तर इकडे अनिका मात्र आपल्या मैत्रिणींना सगळं काही सांगते. तेव्हा आता सिम्स म्हणत असते की अनिका पुन्हा एकदा ऋषी आणि तुझे पॅचअप होण्याचे चान्सेस आहेत. बाय द वे अनिका मला सांग बरं, तू ऋषी सरांना गिफ्ट दिलं, पण ऋषी सरांनी तुला काय गिफ्ट दिलं बरं. अनिका म्हणते की त्याने मात्र गावछापला माझ्यासाठी सोडलेला आहे, हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे. तेव्हा काही एक मैत्रीण विचारते की हे सगळं खरं आहे का. त्यावरती अनिका म्हणते की हो, हे सगळं खरं आहे. अनिका विचारते की बाय द वे म्हणजे बरेच दिवस झाले ही गावछाप कॉलेजला काय येत नसेल, आणि कॉलेज सोडलं की काय. तेव्हा लगेच आता ती दुसरी मैत्रीण म्हणते की ॲक्च्युली म्हणजे आता जेव्हापासून तिला हॉस्टेलवरून बाहेर काढलेलं आहे तेव्हापासून ती मात्र कॉलेजमधून गायबच आहे. आता हे सर्व काही ऐकून अनिकाला फारच आनंद होतो. अनिका खुश होत म्हणते की गावछापने कॉलेज सोडलं आणि ऋषीने मात्र आता ह्या गावछापला सोडलं. सिम्स विचारते की अगं हे बघ, तुला तर असं वाटतं की ऋषी सरांनी मात्र आता त्या गावछापला सोडलेलं आहे, पण तरी सुद्धा आज मात्र त्यांनी तुला कामाचा बहाणा देऊन कसं का कटवलं. तेव्हा लगेच आता अनिका रागाने म्हणते की हे बघ ए गावछाप, काय बोलतेस ग. अगं हे जे काही कटवलं वगैरे आहे ना, तर ते बोलण्याचं बंद कर. ऑफिसचे खूप कामं असतात, मग त्याच्या मध्ये जाऊन मी काही त्याला डिस्टर्ब करू का, तुझ्यासारखी आहे का. त्यावरती मात्र आता सिम्स म्हणते की अगं हे बघ, माझा अर्थ असा आहे, अगं हे बघ, जरी त्यांना ऑफिसमध्ये काम असेल तरी सुद्धा ऑन द वे ते तुला ड्रॉप करू शकले असते. तेव्हा आता अनिका तिला रागाने म्हणते की काय ग, तुझी चिवचिव किती आहे, बंद कर. आणि तेवढ्यात ते कामिनी येते. कामिनी म्हणते की काय झालं मुलींनो, अगं आज काही कॉलेज वगैरे नाही का तुम्हाला, अगं बाहेर का फिरतात तुम्ही, लेक्चर वगैरे बंद करू का तुमचं. आणि तेवढ्यात मात्र आता अनिका म्हणते की ग्रॅनेटजी, अगं तू विसरतेस का मी अनिका महाजन आहे. तर आता कामिनीला म्हणत आहेस की तू एक काम कर, तू प्रिन्सिपल सरांना भेटायला आलेली आहे, तर तू मात्र त्यांना विचार की ती गावछापने कॉलेज सोडलेलं आहे का, कारण ती हॉस्टेल सोडल्यापासून कॉलेजला आलेली नाही. कामिनी म्हणते की काय बोलते. तर अनिका म्हणते की अगं जेव्हापासून तिला हॉस्टेलवरून रेस्टिकेट केलेलं आहे तेव्हापासून ती कॉलेजलाच येत नाही. मग कामिनी म्हणते की अगं असं कसं शक्य होईल, या शहरामध्ये ती शिकण्यासाठी आलेली आहे, अगं मग कॉलेज कसं ती बंद करू शकते बरं. मला नाही वाटत की ती कॉलेज चुकून काही गोष्टी करेल म्हणून. नक्की ती कमळी काय गेम खेळत आहे, नक्की शोधावंच लागेल. काम कर, तू कॉलेजमध्ये तिची चौकशी कर, तिची प्रेझेंटी किती लागलेली आहे याचा विचार कर. जर तिची प्रेझेंटी 70% कमी असेल तर तिला परीक्षेला नाही बसता येणार. शेवटी तिचं कॉलेज चुकून दे, आपल्यासाठी ते बरं आहे. हे ऐकून अनिकाला फारच आनंद होतो. आता अनिका खूप खुश होते आणि ग्रॅनेटजीला म्हणते की तू खरंच खूप ग्रेट आहे, तुझ्या डोक्यामध्ये काय सुपर आयडिया येतात, आणि बघ मी आत्ताच्या आत्ता जाते आणि चेक करते. पण अनिका खुश होत जाते तर कामिनीला खूपच हसू येत असतं. त्यानंतर मात्र इकडे कमळी घरी आलेली आहे आणि तिच्या मागे धावतच आता विजेत्या क्लासमधील एक माणूस येतो आणि कमळी मोहिते, मी विजेत्या क्लासमधून आलो आणि हे बघा तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे, बरोबर तुम्हाला तेथे 6 वाजता पोहोचायचं आहे. त्यावरती कमळी विचारते की का पण, हे बघा मी काही येत नसतो म्हणून कमळी स्पष्ट नकार देते. तेव्हा मात्र आता तो माणूस ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलावलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला वेळेत पोहोचावंच लागेल. त्यावर आता कमळी ओरडते की तुम्हाला किती वेळेस तेच सांगायचं, या अगोदर सुद्धा तुमची माणसं इथे येऊन गेली आणि मी तुम्हाला या अगोदर सुद्धा तेच सांगितलेलं आहे की मी नाही येणार, आणि आता सुद्धा तेच सांगते की मी नाही येणार म्हणून.
माणूस ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की साहेबांचा निरोप आहे, बरोबर तुम्हाला 6 वाजता पोहोचावं लागेल. तेव्हा आता कमळी ओरडते, तुम्ही काही डोसक्यावर पडलेले आहात का हो? मी तुम्हाला सांगितलं की मी नाही येणार, मग कशाला माझ्या मागे मागे लागता? मी येणार नाही, निघा तुम्ही इथून, म्हणून कमळी खूप जोरात ओरडते. त्यानंतर तो माणूस परत आता रितेश आहे सरपोतदार, तर त्याच्या केबिन मध्ये येतो. तर आता त्याचा मॅनेजर रितेशला म्हणतो की सर, ह्या माणसाला आपण कमळीला निरोप देण्यासाठी पाठवलं होतं. संध्याकाळी तिला 6 वाजता ऑफिसला येण्यासाठी सांगितले होते, पण तिने स्पष्ट येण्यासाठी नकार दिलेला आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की सर, मी तिला खूप समजावलं, मोठ्या साहेबांचा निरोप आहे, एकदा भेटून जा, पण ती ऐकायला तयारच नाही. तर तो रितेशला खूपच घाबरतो. तर रितेश त्याला म्हणतो की अरे तू घाबरू नकोस, काहीच करणार नाही, कारण तुझ्याकडून कोणतीही अपेक्षा नाहीच. अरे आमच्या या महान मॅनेजरला सुद्धा काही जमलं नाही, मग तुझ्याकडून कशाला कोणती अपेक्षा करायची? मी तुला एक छोटंसं काम सांगितलं होतं की त्याच्याकडे जाऊन निरोप द्यायचा, आणि तो निरोप त्याने मात्र दिला. पास संपलं, आणि आता मात्र हे कशाला इतका घाबरतो? मॅनेजर म्हणतो की सर, ती कमळी वेगळीच मुलगी आहे, तिला पैशांचं आता जे काही आपण आमिष दाखवलं, पण त्याचं सुद्धा ती बळी नाही पडत. धमकावलं तरी सुद्धा ती घाबरली नाही. तिला वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या, तरी सुद्धा तिला कशाचाच फरक नाही पडला. त्यानंतर मात्र त्या माणसाला तो खुर्चीवर बसवतो. बिचारा खूप घाबरलेला असतो. तर रितेश त्याच्या जवळ येतो, त्याला म्हणतो की खुर्चीवर बस, घाबरू नको, आणि पाणी पी, यामध्ये काही मिक्स नाही केलेलं. आणि आता मात्र तो घाबरतच पाणी पित असतो. तर रितेश त्याला अगदी प्रेमाने विचारतो की बरं वाटलं का? आणि आता तो त्या मॅनेजरला म्हणतो की असं म्हणजे डील करायचं असतं, असं समजायचं असतं, धमकावून आमिष दाखवून असं काही फरक पडत नसतो. माणसाची तहान काय आहे, माणसाला कशाची भूक आहे. काही मुलांना सीए व्हायचं असतं, काहींना इंजिनियर, काहींना डॉक्टर व्हायचं असतं. प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. तसंच मात्र हिची सुद्धा काहीतरी एक वेगळी गरज असेल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एकतरी अशी काहीतरी वेगळी गोष्ट असते की तो माणूस आता प्रत्येक ती गोष्ट सोड त्या गोष्टीसाठी धावत येत असते. त्या मुलीचं सुद्धा काहीतरी आता असलंच पाहिजे, आणि ते काहीच नाही. आज संध्याकाळी 10 वाजता ती कमळी माझ्या केबिन मध्ये उभी असेल, कारण ह्या रितेश सरपोतदारला नाही ऐकण्याची सवय नाही. शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.